कल्याण लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे 7,50,64,927 रुपयांची संपत्ती। श्रीकांत शिंदेंकडे 11 लाखांचं सोनं, 4,97,000 हिऱ्याची अंगठी, 1 लाख रुपयाचं घड्याळ। निवडणूक प्रचारासाठी काल रात्री उशिरा अमित शहा कोल्हापूरमध्ये। भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहांचं स्वागत केलं। आज महाराष्ट्रात अमित शहांच्या 2 सभा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शहांची गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावरती सभा, तर सांगलीतल्या विटा इथे संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सभा। रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधींची आज पुण्यामध्ये सभा। बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण सभेला हजर असतील। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची आज वारजेमध्ये सभा। महाविकास आघाडीचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवारांच्या जळगाव जिल्ह्यामध्ये 3 सभा। सकाळी 10:30 वाजता चोपडा, दुपारी 12 वाजता भुसावळ आणि संध्याकाळी 6 वाजता मुक्ताईनगरमध्ये सभा। उद्धव ठाकरेंचा आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा दौरा। विनायक राऊतांच्या प्रचारासाठी ठाकरेंची कणकवलीमध्ये सभा। आज आदित्य ठाकरे रायगड लोकसभेचा दौरा करतील। मुरुड आणि मंडणगडमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभा। अनंत गीतेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे आज रायगडमध्ये। अजित पवारांची आज इंदापूर तालुक्यातील भिगवण, बावडा, काटी, पळसदेव या गावांमध्ये सभा। हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे सुद्धा या सभांसाठी हजर असतील। अमोल कोल्हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर। कोल्हापूर आणि कागलमध्ये अमोल कोल्हेंच्या सभा। खासदार सुप्रिया सुळे बारामतीमध्ये पदयात्रा काढणार। सुषमा अंधारे आणि सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये महिला मेळाव्याचं आयोजन। 5व्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस। 6 मे पर्यंत अर्ज मागे घेता येणार। पालघरमधून खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट। डॉक्टर हेमंत सावरा यांना भाजपची उमेदवारी। आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार। ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आज आपला अर्ज भरतील। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महायुतीतले नेते आणि कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करतील। ठाणे मतदारसंघातनं शिंदे गटाच्या नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते नाराज। ठाण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। उमेदवारांना कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी मागणी। मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम आज आपला उमेदवारी अर्ज भरतील। अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढली जाईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या रॅलीमध्ये सहभागी होतील। उत्तर मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वाईकर आज उमेदवारी अर्ज भरतील। वाईकरांसाठी महायुतीचं आज मुंबई शक्ती प्रदर्शन। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठीच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव आज आपला अर्ज भरणार आहेत। अर्ज भरण्यापूर्वी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येईल। भिवंडी मतदारसंघातील महायुतीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटील आज आपला अर्ज भरतील। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शनाचं आयोजन। संजय निरुपम आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश। संजय निरुपम यांनी नुकतीच बाळासाहेब भवनात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। 7 मेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा। भाजप नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सभेची तयारी सुरू। नाना पटोलेंचे भाजपसोबतचे संबंध उघडकीस आलेत हे त्यांना माहीत पडल्यावर काँग्रेसनं योग्य तो निर्णय घ्यावा। प्रकाश आंबेडकरांचा नाना पटोलेंवरती निशाणा। काँग्रेस जर तयार असेल तर आगामी विधानसभा निवडणुका एकत्रित लढवू। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काँग्रेसला सँडविच व्हायचं नसेल तर ते आमची ऑफर स्वीकारतील। प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान। सांगलीत महाविकास आघाडीची सभा। तुम्ही महाराष्ट्रातले वाघ असाल तर आम्ही सुद्धा सांगलीतले वाघ आहोत। विश्वजित कदम यांचं व्यासपीठावरनं उद्धव ठाकरेंसमोरच खडेबोल। सांगलीची जागा विश्वजित कदमांना देतात असं कळलं असतं तर त्याच दिवशी आम्ही सांगलीची जागा सोडली असती। शिवसेना उद्या कुणाच्याही आड येणार नाही।
विश्वजित कदमांना ठाकरेंचं उत्तर. पंतप्रधानपदी एकच चेहरा किती वेळ बसवणार? हातामध्ये मशाल घ्यायची आणि हुकुमशाही जाळून टाकायची, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका. काँग्रेसच्या काळामध्ये अनेक लशी मिळाल्या, मात्र एकही जाहिरात झाली नाही. पण भाजपनं एक कोरोना लस उपलब्ध केली आणि अनेक जाहिराती केल्या. सुषमा अंधारेंचं भाजपवर टीकास्त्र. शरद पवार यांना भटकती आत्मा म्हणालात, मात्र सत्तेसाठी कोण भटकतंय हे सर्वांनाच माहिती आहे. विजय वडेट्टीवारांची मोदींवर टीका. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ अहमदपूरमध्ये सभा. विजय वडेट्टीवार, रमेश चन्नीथला, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. उद्धव ठाकरेंच्या स्वभावामुळे आमचे किमान 1 लाख मतदान वाढेल, आमदार नितेश राणेंचा टोला. प्रत्येक गोष्टीकडे संशयानं पाहायचं ही संजय राऊतांची सवय. निवडणूक आयोगानं आपल्या पद्धतीनं वागावं असं राऊतांना वाटतं. मतदानाच्या टक्केवारीवरती राऊतांनी केलेल्या टीकेला आमदार नितेश राणेंचं उत्तर. शांतता प्रस्थापित करण्यामध्ये विनायक राऊतांचा शून्य वाटा. आपण लढलेल्या लढाईच्या जीवावरती विनायक राऊत खासदार झालेत. दीपक केसरकरांचा राऊतांवरती हल्लाबोल. गेल्या 10 वर्षात राजकीय हत्या होऊ दिली नाही म्हणजे विनायक राऊतांकडे पोलीस खातं आहे का? खासदार या पदाची जबाबदारी विनायक राऊतांना माहीत नाही. विनायक राऊतांनी केलेल्या टीकेला नारायण राणेंचं उत्तर. सत्तेसाठी लाचारी पत्करलेल्या नारायण राणेंना उद्धव ठाकरेंबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. विनायक राऊतांचा नारायण राणेंवरती निशाणा. कोस्टल रोडचं श्रेय भाजपनं घेणं हास्यास्पद. कोस्टल रोड प्रकल्पाशी भाजपचा काही संबंध नाही. आदित्य ठाकरेंचा भाजपवरती निशाणा. महाविकास आघाडी सरकार असतं तर डिसेंबर 2023 मध्येच हा प्रकल्प सुरू झाला असता. आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. पुरावा दाखवतो, आढळराव पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातनं बाजूला होण्याची तयारी ठेवावी. आढळरावांच्या आरोपांनंतर अमोल कोल्हेंचं खुलं आव्हान. महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके आणि महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची भेट. दोनही उमेदवारांनी घेतले आशीर्वाद. अहमदनगर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंवरती गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची मागणी. एका भाषणात निलेश लंकेंनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी यांचं निलंबन. महाविकास आघाडीमध्ये असताना देखील महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा दिल्यामुळे निलंबनाची कारवाई. जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या कुटुंबाचा डोर टू डोर प्रचार. रखरखत्या उन्हामध्ये दानवेंच्या पत्नी, कन्या आणि सुनबाईंकडनं प्रचार सुरू. बोरिवलीतील उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयल यांचा दुचाकीवरती बसून प्रचार. बोरिवलीवासियांकडनं गोयल यांचं जोरदार स्वागत. महिलांकडनं पुष्पवृष्टी करून गोयल यांचं औक्षण. महाडमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेत माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगतापांची कवितेतनं टीका. भरत गोगावले आणि सुनील तटकरेंवरती साधला निशाणा, तर अनंत गीतेंना मतदान करण्याचं केलं आवाहन. महाविकास आघाडीचं सरकार असताना नागपुरातून मंत्री असलेल्या नेत्यांनीच नागपूरमधल्या मतदार याद्यांमध्ये घोळ घातलाय. भाजपच्या कृष्णा खोपडेंचे गंभीर आरोप. माळशिरसच्या श्रीपूर इथे महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी आपल्या कवितेनं सभेत एकच हशा पिकवला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष विमल आगलावे यांचा भाजपत प्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.